मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तुमच्या समोर दिसतोय विषय तलाठी भरतीला विचारलेले प्रश्न. याच्या आधीच्या प्रश्नपत्रिका आपण आता बघतोय, कारण की तुम्हाला माहिती आहे की आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे, या ॲपवर आपण तुमच्यासाठी जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आता अपलोड करतो आहोत आणि त्यावरचे लेक्चर्स घेतो आहोत. ॲपवर तुम्हाला या ठिकाणी सगळे लेक्चर्स भेटत राहणार आहेत. एक टप्प्याटप्प्याने PDF आपण बरेचसे अपलोड आता केलेले आहेत. काही होत राहतील. तलाठी भरतीची संपूर्ण तयारी या ठिकाणी आपण करून घेतो STI RCP ॲप्लिकेशनवर. तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. स्टोअर सेक्शनला जा, डेमो लेक्चर्स बघा, डेमो PDF बघा आणि नंतर या ठिकाणी तुम्ही या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. आपला अभ्यास त्या ठिकाणी सोपा करू शकतात. बघा, आज आपल्याला या ठिकाणी बघायचं काय महत्त्वाचे प्रश्न. आपल्याला 2019 मध्ये जो पेपर झालेला आहे ना, तो पेपर बघायचा आहे. तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज सुद्धा आणली आहे. लेटेस्ट 2021-22 साठी या ठिकाणी आपण 10 टेस्ट आणलेले आहेत. 5 टेस्ट आणि त्याचे सोल्युशन तुम्हाला अपलोड केले आहेत. आणि इतर सब्जेक्टनी आहे, मराठी व्याकरणाच्या स्वतंत्र टेस्ट, सामान्य ज्ञानाच्या टेस्ट, इंग्लिशच्या, मॅथच्या, बुद्धिमत्ता चाचणीच्या स्वतंत्र टेस्ट सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये आपण दिलेल्या आहेत. आता आपल्याला बघायचे 2019 मध्ये आलेले प्रश्न. आम्हाला याच्यातून काय शिकायचं माहिती का? आम्हाला नेमकं तलाठी भरतीला काय वाचावं हे या प्रश्नांमधून शिकायचं आहे. बघा, पहिला प्रश्न काय आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ज्या समाज सुधारणा चळवळी आहे ना, समाज सुधारणेसंदर्भातल्या ज्या संस्था आहे त्यावर प्रश्न येतो आहे, हे तुम्हाला इथे कळालं पाहिजे. मग आता तुम्हाला इथे आज आली सत्यशोधक समाज, तुम्हाला उद्याच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला ब्राह्मो समाज लक्षात ठेवावा लागेल. तुम्हाला आर्य समाज इथे पाठ करून ठेवावा लागेल. तुम्हाला सत्यशोधक समाज झाले, आर्य समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाजावर तुम्हाला काम करावं लागेल. आणि यांचे मग स्थापना वर्ष तुम्हाला करून ठेवायचे, यांचे संस्थापक तुम्हाला माहीत असले पाहिजे, यांच्या कार्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. मला या प्रश्नातून हे शिकायला भेटतंय. तुम्ही काय शिकतायत या प्रश्नामधून ते मला या ठिकाणी सांगा. बघा, महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. ओके, पुढे काय म्हणतात आता इथे आपण याचे स्पष्टीकरण बघतोय लगेच. महात्मा ज्योतिबा फुले संस्थापक कोण आहेत? महात्मा ज्योतिबा फुले. स्थापना कधी झाली? 24 सप्टेंबर 1873. आता इथे ही कोठे झाली स्थापना असा एक प्रश्न. कोठे झाली म्हणजे पुण्याला झाली, मुंबईला झाली, दिल्लीला झाली? सरळ आहे, कारण तुम्हाला आर्य समाजावर अनेक वेळा प्रश्न आलाय का आर्य समाजाची स्थापना कुठे झाली? बऱ्याच जणांना ते लाहोर वगैरे वाटतं, पण ती स्थापना मुंबईला आहे. तसे प्रश्न इथे येऊ शकतात. ब्रीद वाक्य काय आहे? सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. या वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मुखपत्र दिनबंधू आहे. 1 जानेवारी 1877ला या ठिकाणी हे दिनबंधू नावाचं मुखपत्र सुरू झालं होतं, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मग याचे संपादक कोण होते? कृष्णराव पांडुरंग भालेकर. बघा, महात्मा फुले यांच्यावर आहे ना, म्हणजे MPSC असू द्या, सरळ सेवेचे इथे मंडळ असू द्या, कोणतेही, तुम्हाला महात्मा फुलेंवर प्रश्न खूप जास्त विचारले गेले. कार्य तेवढं महानच आहे, कार्य तेवढं महान आहे. त्यांच्या सहकार्यांवर सुद्धा तुम्ही जर बघितलं तर प्रश्नांची संख्या आता वाढते, ते आम्हाला व्यवस्थित करावं लागेल. उद्देश काय होता मग याचा मुखपत्राचा? तर श्री शूद्रांना साक्षर करून त्यांना ब्राह्मणांच्या पिळवणुकीपासून सोडवणे. म्हणजे या वृत्तपत्राचाच नव्हे, हा सत्यशोधक समाजाचाच उद्देश आहे की स्त्रियांना आणि शूद्रांना, जे निम्न जातीपातीतील आहेत व्यक्ती, त्यांना काय करायचंय? ब्राह्मणांच्या पिळवणुकी. ब्राह्मण हा शब्द इथे महत्वाचा आहे, कारण ते त्याच्यात आहे, त्याच्यावर प्रश्नही आलेले पुढे भविष्यात, की ब्राह्मणांच्या पिळवणुकीतून सोडवणे हा या ठिकाणचा उद्देश होता. हा मुद्दा तुम्हाला इथे थोडासा लक्षात घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. पुढे बोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात? बघा मित्रांनो, तलाठी भरतीला तुम्हाला अभयारण्य करून ठेवायचे हे इथे लक्षात येत आहे. राज्य तुम्हाला विचारले गेले आणि खाली मग विविध ऑप्शन तुमच्या समोर, समजा महाराष्ट्र, गुजरात, तामिळ, काय असेल ते सरळ आहे. महाराष्ट्रातला जिल्हा तुम्हाला उद्या असंही विचारलं जाईल की बोर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, ते विदर्भातले जिल्हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे. तालुका सेलू आहे. स्थापना, बोर कधी स्थापन झालं? 1970 मध्ये. या अभयारण्य 1 जुलै 2014 रोजी केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला. आता हे का प्रश्न काय येतोय? लेटेस्ट चर्चा आहे, व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी हे अभयारण्य जे आहे ना, व्याघ्र प्रकल्प. मग तुम्हाला आता इथे वेगळा प्रश्न काय येऊ शकतो की सध्या महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहे? भारतामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहे? सांगा मला खाली कमेंट बॉक्समध्ये. महाराष्ट्रामध्ये इतर कुठे आहेत व्याघ्र प्रकल्प तेही तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहेत, महत्वाचे मुद्दे आहेत. पुढच्या मुद्द्याकडे मी जातोय.
नामदफा अभयारण्य कुठे? बघा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. आता इथे तुम्हाला राज्य विचारलंय. अरुणाचल प्रदेशमध्ये तिरप या जिल्ह्यामध्ये नामदफा. आता इथे तुम्हाला वेगळा प्रश्न असा येऊ शकतो, एखादं अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे? म्हणजे तुम्हाला उद्या विचारलं की हत्तीसाठी प्रसिद्ध कोणतं, वाघासाठी प्रसिद्ध कोणतं, मोरासाठी प्रसिद्ध कोणतं, मग महाराष्ट्रातील देशातलं कोणतंही मगरीसाठी प्रसिद्ध कोणतं? म्हणजे अशा पद्धतीने एकशिंगी गेंडा आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध कोणता, हा प्रश्न आला याच्या आधी. निश्चितपणे तुम्ही त्या तयारीने असले पाहिजे. तलाठी भरती म्हणजे काय? तलाठी भरती बघा, आता मागे जे तुम्ही म्हाडाचा पेपर दिलाय बऱ्याच जणांनी, एक सरळ सेवा परीक्षा आहे. काय आहे? सरळ सेवा. इथे तुम्ही तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, इतर वेगवेगळे पेपर्स असू द्या, सगळ्या ठिकाणी तुम्हाला एक जनरल नॉलेज म्हटल्यावर जनरल नॉलेजच असणार. तिथे जास्त डीपमध्ये घुसणार नाही, पण बेसिक तर तुम्हाला आलं पाहिजे. बघा महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका किती आहे असा प्रश्न आहे. आता हा 2019 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सध्याचे नवीन अपडेट काय आहे तोही तुमच्या समोरचा प्रश्न असला पाहिजे. ओके, इथे तुम्हाला दिलं होतं की 27 महानगरपालिका, पनवेल रायगड ही 27वी महानगरपालिका, कोकणातली 9वी स्थापना 2016 मध्ये. हा मुद्दा आहे. एकूण नगरपालिका किती आहे? 234 आहे. नगर पंचायती 124 आहे. जिल्हा परिषदा 34 आहे. मग कोणत्या 2 जिल्हा परिषदा नाहीये? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी जिल्हा परिषदा नाहीये. पुढे पंचायत समित्या 351 ठिकाणी, कटक मंडळ 7 ठिकाणी. हे आम्हाला माहित असलं पाहिजे. बघा स्थानिक स्वराज्य संस्था जे म्हणतो ना, मग त्याला नागरी आणि मग इकडे तुम्हाला आता पंचायत समिती विचारलं उद्या ग्रामपंचायती किती आहेत? जवळपास एक 28,000च्या आसपास ग्रामपंचायती आहे. ते तुम्हाला सांगता येत नाही, विचारलं जाऊ शकतं. इतर कटक मंडळ तुम्हाला इथे आहे, मग हे 7 कटक मंडळ कोणते महाराष्ट्रातले? ते तर पाठच असले पाहिजे. तुमचे पाठ असावेत. आपण त्याच्यावर लेक्चर घेतलेले आहेत. लेक्चर बघा, तलाठी भरतीचा कोर्स. मित्रांनो बरेच जण विचारतात की तलाठी भरतीचा कोर्स, आणि काही जणांचं आहे ना STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करतात काही जण. हा खूप जणांचा प्रॉब्लेम झाला आहे. नवीन मित्र असतात, माहीत नसतं. यांचं काय झालं, यांनी डाउनलोड केलं, पण डाउनलोड करताना पॅरेंट तिथे डाउनलोड केल्यानंतर तुम्ही जेव्हा OTP वगैरे टाकतात, मोबाईल नंबर टाकतात, तिथे स्टुडंट म्हणून तुम्ही क्लिक केलं पाहिजे. समजा स्टुडंट, पुढे पॅरेंटला तुम्हाला तिथे ऑन करायची गरजच नाही. तुम्ही स्टुडंट आहात ना, स्टुडंट राहा. पॅरेंटला केलं की मग तुम्हाला स्टोअर सेक्शन दिसतच नाही, तुम्हाला कोर्सच घेता येत नाही, विकतच घेता येत नाही कोर्स. त्याच्यामुळे पॅरेंट, आता ज्यांचं असं झालं की यस सर मला स्टोअर दिसत नाहीये, कोणतं स्टोअर नावाचं सेक्शन खाली दिसत नाहीये, त्यांनी काय करा, हा नंबर आहे 96 73 70 80 85 यावर मेसेज टाका. 85 यावर मेसेज टाकून द्या. तो पाहिला जाईल, लगेच पाहिलं जाईल याची हमी नाहीये. मेसेज टाकून द्या की मला असा प्रॉब्लेम येतोय, माझ्या याच्यावर तर स्टोअर दिसत नाहीये, माझ्याकडून चुकून पॅरेंट त्या ठिकाणी झालं डाउनलोड करताना. मग आम्ही काय करतो, आमच्या सिस्टीमवरून तुमचं ते मोबाईल नंबरच डिलीट करून टाकतो. मग तुम्हाला नव्याने पुन्हा डाउनलोड करावं लागतं ॲप ॲज अ स्टुडंट म्हणून. म्हणजे तिथे डाउनलोड करताना OTP टाकला, डाउनलोड झाल्यावर स्टुडंटला क्लिक करायचं, पॅरेंटला करायचं नाही. आपोआप तुम्हाला स्टोअर सेक्शन दिसतं आणि कोर्स घेता येतो. तलाठी भरतीचा कोर्स आपण एकदम परफेक्टली, म्हणजे खूप मेहनत घेतोय आम्ही त्याच्यावर, खूप मेहनत घेतोय. आता तर तुम्हाला डिजिटल बोर्डवरचे सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी कव्हर करून देतोय आपण. ओके, त्याच्यामुळे तुम्ही तो कोर्स निश्चितपणे एकदा बघा. एकदा ॲप्लिकेशन तर डाउनलोड करा, तिथे जाऊन बघा एकदा की नेमकं चाललंय काय, नेमकं या कोर्समध्ये आहे काय ते बघा. किती मोठे लेक्चर्स आहे, 700 800 900 लेक्चर्स, आणि एकदम माफक शुल्क आहे. तुम्ही इतरांच्या तुलनेत जर बघितलं तर मग तुम्हाला कळेल. आता पुढचं जे एकूण जागतिक वारसा स्थळावर तुम्हाला प्रश्न आहे. आता हा प्रश्न सातत्याने अपडेट होत राहतो. आज तुम्ही व्हिडिओ बघतायत, उद्याही एखादी न्यूज नवीन घोषित केले जाऊ शकतं युनेस्कोकडून. भारतात 37+1 या ठिकाणी म्हटलेलं आहे. जयपूर नवीन माहितीनुसार 38वा असं म्हटलेलं आहे. आता याच्यात 39वा मला वाटतं वाढलं आहे आणखी. ती बघा, आपण ते चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये घेतले. महाराष्ट्रामध्ये ते 5 म्हटलेलं आहे. ओके, महत्वाचे इंटरेस्टिंग असे हे सगळे मुद्दे. पुढे तुम्हाला पद्मभूषण कोणाला मिळाला. आता इथे तुम्हाला आता लेटेस्टमध्ये काय, हा तेव्हाचा होता, पुरस्कारावर होता. तुम्हाला यावर्षीची पद्मभूषण बघावं लागेल. तुम्हाला आता लेटेस्टमधलं घटना इथे बिपिन रावत जे आपले CDS होते, चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्या संदर्भात आता पुढच्या 2 वर्ष सातत्याने प्रश्न विचारले जाईल. ते तुम्हाला करून ठेवावे लागतील. ओके, मग ह्या बाबी आहेत हे एकदम अपडेटेडमध्ये. आणि मी ते चालू घडामोडीचे लेक्चर घेतोय. तुमच्या तलाठीच्या कोर्समध्ये चालू घडामोडीचे जे लेक्चर्स टाकले ना ते व्यवस्थित बघा, आणि ते त्याच्यात अपडेटेड लेक्चर्स अपलोड होत राहतील. ओके, म्हणजे जुने लेक्चर्स आपण जे जास्त जुने होत चालले ते डिलीट होतील आणि नवीन अपलोड होत राहतील. भारत पाकिस्तान सीमारेषेवर प्रश्न आहे, रॅड क्लिप रेषा भारत पाकिस्तानमध्ये आणि भारत बांगलादेशमध्ये तीच आहे जी 1947ला ठरवली. भारत चीनमध्ये कोणती सीमारेषा आहे, मग तर ती मॅकमोहन रेषा आहे. भारत अफगाणिस्तानमध्ये ड्युरॉन रेषा आहे.
बघा आता मग ही भारत चीनची कधी ठरवली 1905 मध्ये लॉर्ड कर्झनच्या काळात. ही ड्युरांड कधी ठरवली भारत अफगाणिस्तानची ही 1892 मध्ये. बघा ही मुद्दे तुम्हाला अशी चिरफाड करायची आहे तलाठीच्या प्रत्येक प्रश्नाची. मग तुम्ही बघा, मग तुम्ही त्या ठिकाणी राजा बनणार, मग तुम्ही जिंकणार. आम्ही म्हणतोय नाही सर घोकंपट्टी करून जातो मी फक्त, नाही जमणार. हा 2018चा नारी शक्ती विचारलेला आहे पुरस्कार तुम्हाला आता लेटेस्ट करायचा आहे. त्यावेळेच्या मग त्या कोणत्या महिला होत्या, त्या कशासाठी प्रसिद्ध होत्या, तुम्हाला लेटेस्ट पुरस्कार मी आता ते चालू घडामोडीचे लेक्चर आपले तुम्ही बघत चाला तुमच्या कोर्समधले. बघा तिथे आपण पुरस्कार घेतलेले आहेत, अवॉर्ड्स घेतलेले आहेत. बघा टिपू सुलतानचा वध कोणी केला, टिपू सुलतानचा वध कोणी केला. 4 मे 1799 रोजी टिपू सुलतानचा मृत्यू आहे. मग तो कुठे होतोय, चौथं म्हैसूर युद्ध जे आहे इथे 1799 मध्ये होत आहे. आणि इंग्रज जनरल हॅरिस व ऑर्थर वेलस्ली या ठिकाणी जे आहे वेलस्ली स्टुअर्ट यांच्या काळामध्ये ही घटना घडते, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. गव्हर्नर जनरल त्यावेळेस लॉर्ड वेलस्ली होता. पहिलं म्हैसूर युद्ध 1766 ते 69 मध्ये झालं होतं, ते माहीत असावं. आता ते हे बघा, म्हैसूरचे युद्ध महत्वाचे आहे, तुम्हाला टिपू सुलतान महत्वाचा आहे, हैदर अली महत्वाचा आहे, आधुनिक भारताचा इतिहास त्याच्यामध्ये आपण बघतो. मग तुम्हाला ते वाचायचं आहे हे इतिहासावर. आता बघा तुम्हाला 11वीचा इतिहास जे 11वीच्या इतिहासाची PDF तुम्हाला मी दिली तुमच्या कोर्समध्ये, ती वाचा, ती वाचा. 11वीच्या इतिहासावरचे सगळे लेक्चर्स तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये तलाठी भरतीच्या, ती ऐका, ती बघा. 11वीच्या इतिहासावर हे जुना इतिहास म्हणतो मी, आताचा नाही. महाराष्ट्राचा इतिहास ओल्ड याच्यावर खूप जास्त प्रश्न तलाठीलाही आले. आता इथे हे तर भारताच्या इतिहासामध्ये चाललंय सरळ सरळ. ओके, इथे पहिलं युद्ध तुम्हाला दिसतंय की विजय हैदर अली इंग्रज मद्रासची तहाने समाप्त होत आहे. दुसरं युद्ध 1780 ते 1784 हैदर अली विजयी, इथे मराठे निजाम हे तिघं विजयी आहे. इंग्रज मंगलोरच्या तहाने युद्ध समाप्त होतंय. म्हणजे यांनी इंग्रजांना आधी हरवलंय हा, पण नंतर शेवट कुठे होतोय, शेवट मात्र इकडे होतोय टिपू सुलतानच्या मृत्यूने. तिसरं युद्ध 1790 ते 1792 मध्ये. ओके, आणि टिपू सुलतान विरुद्ध इंग्रज मराठे आणि निजाम यांच्यात, आणि हे विजयी आहे. आणि श्रीरंगपट्टणच्या तहाने हे युद्ध संपत आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. प्रश्न कशावर येत आहेत ते जर एकदा कळायला लागलं तुम्हाला, मग तलाठी भरती तुमच्यासाठी सोपी होऊन जाते. तलाठी भरतीला तुम्ही जो रिस्पॉन्स देतायत आपल्या यूट्यूब चॅनलला असेल, आपल्या ॲप्लिकेशनला, खूप सारे मित्र तलाठीच्या कोर्सला जॉईन झाले. आणि जेव्हा तुमच्या कमेंट्स मी बघतो की यस खूप फायदा होतोय, अभ्यासामध्ये सातत्य आले, काय होतं, बांधिलकी हो, बांधिलकी आहे. कुठेतरी स्वतःला बांधणं आहे की यस मला बनायचं आहे. आता मी कुठेतरी त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे, एखाद्या क्लासला जॉईन झालोय, असं तुमच्या मनामध्ये एकदा आलं की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि बस तिथूनच विजयाला सुरुवात आहे. पुढे मुंबई पोर्तुगीजांना कोणत्या वर्षी भाड्याने देण्यात आली. बघा 1534. प्रश्न काय आलाय, थोडंसं प्रश्नाकडे लक्ष द्या. 1534 मध्ये निनोद कुन्हा याने गुजरातच्या बहादूर शहाकडून दीव, साष्टी, वसई हे जिंकून घेतलं होतं. 1661 मध्ये पोर्तुगलच्या राजाने बॉम्बे हे बेट इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला त्या ठिकाणी आंदण म्हणून दिलेलं आहे. ओके, पोर्तुगीजांना आंदण म्हणून. मात्र भाड्याने कधी दिलं, प्रश्न हे इंटरेस्टिंग आहे. आंदण देणं वेगळं, त्याच्या आधी भाड्याने दिलं गेलं होतं, नंतर मग ते आंदण भेटलंय. तुम्ही म्हणाल खाली तर 1661 वर काय महत्वाचं आहे, किती जिल्हे आहेत, 1960ला किती जिल्हे होते हा प्रश्न आहे, भूगोलाचा प्रश्न आहे. 26 जिल्हे. खेलो इंडिया खेळासंबंधी तेव्हाचं ऍप्लिकेशन होतं. आता तुम्हाला लेटेस्ट बघा, सीमा मेहता यांचं नृत्यकला अकॅडमी, ते आता तेव्हाच चालू घडामोडीचा मुद्दा होता. STI RCP ऍप्लिकेशन. दिशा एकदा जर कळाली ना तुम्हाला, दिशा कळण्यासाठी का जुन्या प्रश्नांची चिरफाड करणे. मी माझ्याकडून जेवढी जास्त होईल तेवढी करेल, पण मी सफिशियंट नाहीये. मी पुन्हा प्रामाणिकपणे जे ते सांगतो की तुम्ही कोणत्याही क्लासमध्ये जा, कुठेही जा, तुम्हाला स्वतःला 90% अभ्यास करावा लागतो. तुम्हाला जे सांगतात ना 100% आम्ही करून घेतो, ते तुम्हाला फसवत आहेत. हे माझ्यासारखं प्रामाणिकपणे सांगायला डेअरिंग लागते की आम्ही तुमचा 10% तुम्हाला सपोर्ट करतोय, 5-10%. तुम्हाला खरं मेहनत तुमची आहे. तुमच्या यशाचे दावेदार तुम्हीच असतात. हे फुकटचे फोटो इकडे तिकडे 10 ठिकाणी लावणारे ते काही कामाचे नाही. जे आहे ते सांगतोय, तुम्हाला स्वतःला यश मिळवायचंय, स्वतःला सेल्फ स्टडी करायचंय, हे फक्त आम्ही तुम्हाला दिशा देतोय बस. बघा STI RCP ऍप्लिकेशन खूप जास्त डाउनलोड्स या ठिकाणी झाले आहेत. आणि तुम्हाला हे सगळे आपले लेक्चर्स आवडत असतील तर प्ले स्टोअरला जा, रिव्ह्यू सेक्शनला जाऊन एक 5 स्टार या ठिकाणी द्या, एक चांगली तुमचा रिव्ह्यू त्या ठिकाणी नोंद करा. इथे आपण एकदम टॉपवर चालतो आहोत. 1 रँकिंगला आपण या ठिकाणी बरेच वेळेस पोहोचलेलो आहे. निश्चितपणे तुमच्यामुळे हे सगळं घडतंय आणि सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तलाठी भरतीचा कोर्स एकदा जाऊन बघा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, जाऊन बघा, फ्री आहे, ऍप्लिकेशन फ्री आहे, डेमो लेक्चर्स फ्री आहे, खूप सारं मटेरियल फ्री आहे, ते बघा एकदा. तुम्हाला ते आवडलं तर नक्की त्या ठिकाणी कोर्सला प्रवेश घ्या. इथे आपण थांबूया. धन्यवाद.